यांचं मुख्य केंद्र कोणकोणती राहिली आणि केव्हा बदलली गेली त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। पोर्तुगीजांनी 1603 ते 1529 पर्यंत कालिकत, कोचीन आणि कन्नौज हे भाग जिंकून घेतले गेले होते। त्याच्यातलं मुख्य केंद्र कोणतं राहिलं होतं त्यांचं? कोचीन हे राहिलं। परंतु 1510 ला विजापूरच्या आदिलशहाकडून त्यांनी गोवा जिंकून घेतलं गेलं आणि गोवा जिंकून घेतल्यानंतर 1530 ते भारतातून जाईपर्यंत म्हणजे 1961 पर्यंत पोर्तुगीजांचं मुख्यालय हे कोणतं राहिलं होतं? तर ते गोवा हे मुख्यालय राहिलं। हा एक भाग तुम्हाला नीटपर्यंत लक्षात ठेवायचा। इंग्रजांनी 1613 ते 1687 म्हणजे जे पश्चिमेकडचं, तर पहिल्यांदा 1613 पासून म्हणजे वखार स्थापन झाल्यापासून, सुरतला वखार स्थापन झाल्यापासून 1613 ते 1687 पर्यंत त्याचं मुख्यालय कोणतं राहिलं होतं? सुरत राहिलं। परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघितलं की कॅथरीन ऑफ ब्रंगेझा आणि चार्ल्स दुसरा त्यांचा विवाह सोमध्ये झाला, त्यांनी राजांनी कंपनीला दिलेलं होतं। तर हे नंतरच्या काळामध्ये 1687 पासून बॉम्बे हे पश्चिमेकडचं मुख्य केंद्र म्हणून राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। 1611 म्हणजे हे कोणतं? दक्षिणेकडचं। 1611 ते 1658 त्यामध्ये मुख्य केंद्र कोणतं राहिलं होतं? तर ते होतं मसुलीपट्टणम हे मुख्य केंद्र राहिलं। 1658 नंतर त्याची जागा कोणी घेतली होती? तर ती घेतली होती मद्रासने। त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे ते म्हणजे बंगाल। बंगालमध्ये 23 जून 1757 ला जे प्लासीचं युद्ध झालं तेव्हापासून ते 1911 पर्यंत त्यांचं मुख्यालय हे कोणतं राहिलं होतं ब्रिटिशांचं? तर ते कलकत्ता हे मुख्यालय राहिलं। परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये कलकत्त्याहून परिवर्तन हे कुठे केलं होतं? तर ते दिल्लीला केलं होतं। हा एक भाग तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा। त्याच्याचं एक वेगळं वैशिष्ट्य काय होतं? त्याच्यांनी 1610 ते 1690 पर्यंत त्यांचं मुख्यालय कोणतं राहिलं होतं? पुलिकत हे मुख्यालय राहिलं होतं। त्याच्यानंतर 1690 पासून ते 1795 म्हणजे भारतातून जाईपर्यंत हे त्यांचं मुख्यालय कोणतं राहिलं होतं? तर ते नागापट्टणम हे त्यांचं मुख्यालय राहिल्याचा उल्लेख करता येईल। डॅनिश आहेत, त्या डॅनिशांचं मुख्यालय 1845 पासून ते 1848 पर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर त्यांचं कायमस्वरूपी मुख्यालय हे श्रीरामपूर राहिलं। फ्रेंचांचं पहिलं मुख्यालय हे कोणतं? 1668 पर्यंत हे कोणतं होतं? सुरत होतं। नंतरच्या काळामध्ये मसुलीपट्टणम आणि शेवटी मग भारतातून जाईपर्यंत तर ते पॉंडिचेरी हे राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल।